नमस्कार. सातारा स्मरणयात्रा या मालिकेतील आज हा 16वा भाग. नाटकाच्या विश्वामध्ये सातारचं नाव ज्यांनी कायम आघाडीवर ठेवलं, नाटकात काम करून नाही, सातारमधली व्यवस्था बघून नाटकाची, नटमंडळींची आणि नाटक कंपन्यांची, त्या बाबा कदम याच्या व्यक्तिमत्वाचा वेध आपण आज यात घेणार आहोत. सातारा शहरापुरता विचार केला तर नाटके आणि बाबा कदम हे अविभाज्य घटक होते. खुल्या शाहू कलामंदिरातील बोचरी थंडी आणि सुशीतल लाकडी लोखंडी खुर्च्या किंवा नवीन बंदिस्त आणि सुशोभित नाटकाने नीट न ऐकून संवाद या अडथळ्यानं न जुमानता सातारकर नाटकांना आपण गर्दी करत होतो. असे म्हणतात की मराठी माणसाला पहिले वेळ राजकारणाचे आणि दुसरे नाटकाचे असते. सातारकरांना राजकारण मुळीच नवे नाही. बदलत्या काळातील बदलते प्रवाह चुकवीत आपण मूळ राष्ट्रीय प्रवाहात असतोच. त्याचप्रमाणे नाटकाचे आपले प्रेम असेच उदंड आहे. या प्रेमाच्या साफल्याचा बाबा कदम हा प्रमुख शिल्पकार होता. मी वयाचा मान न राखता हे लिहिताना बाबाचा उल्लेख जाणीवपूर्वक एकेरी करतोय. ॲक्च्युली हा एक लेख मी लिहिला होता 1987 साली. त्यातलंच हे मी आत्ता वाचतोय आणि त्यात भर घालतोय. बाबा जाऊन सुद्धा 4-5 वर्ष झाली बाबा कदम. पण तेव्हा आम्ही त्याला बाबाच म्हणायचो. बाबा माझ्याकडून जवळजवळ 15-20 वर्षांनी मोठा होता. पण त्याचं वय कधी लक्षात यायचं नाही, पण त्याला बाबा सगळेच म्हणायचे. आणि मी सुद्धा उल्लेख हे बाबा असा करतोय, तो प्रेमाने. बाबा आता तेव्हा 60चा होता. बाबा गेला तेव्हा 81 वर्षाचा होऊन गेला. पण वयाबरोबर येणारा अनावश्यक पोक्तपणा त्याला कधीच आला नाही. हल्ली बाबा न म्हणता बाबाराव, मग कारण ते बाबाराव साहेब किंवा बाबारावजी असे स्वतःला हस्ते परस्ते म्हणून घेण्याचा परंपरा आहे. पण बाबा या सगळ्यापासून लांब आणि इतक्या नाटकाच्या जवळ राहून सुद्धा नाटकीपणाला पारखाच राहिला होता. शिवाय माझ्या आणि त्याचे मैत्री अशीच बिन नाटकी होती. एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये हा मुलगा 5-6 इयत्ता कशाला शिकल्यानंतर पोटासाठी नोकरी करायची म्हणून घरकाम करायला लागला. त्याच्या सुदैवाने त्याला पहिली नोकरी मिळाली ती इन्कम टॅक्स वकील मणिबाई शाह यांच्या घरात. त्यांच्या घरातील आपलेपणाने बाबा घरगुती कामासाठी ठेवलेला पगारी माणूस न राहता घरातलाच एक होऊन गेला. त्या काळात नोकरी मिळणे सुलभ होते. मग बाबा नगरपालिकेत जो नोकरीस लागला तो लागला. पहिल्यापासून घरच्या शिकवणीमुळे आणि संस्कारामुळे गरिबी असून सुद्धा त्याची वागणूक कायम सुसंस्कृत होती आणि त्यामुळे नगरपालिकेतही त्या सर्वांच्या बरोबर जवळीक निर्माण केली. बाबाची वाटचाल खरे तर नगरपालिकेच्या धोपट मार्गाने शिपाई, जमादार, मग कारकुनी निवृत्ती व्हायची. पण बाबाच्या कुंडलीत कोठे नाट्य नामक ग्रह पडलेला असावा, कारण त्या सुमारास शासनाची खुले नाट्यगृहे बांधण्याची योजना सुरू झाली. सातारा नगरपालिकेने श्री शाहू कला मंदिर हे महाराष्ट्रातील पहिले खुले नाट्यगृह बांधले. मला वाटते साधारण 1957-58 असेल. त्याच्या व्यवस्थेसाठी बाबाची नेमणूक नगरपालिकेने केली. तर बाबाने फक्त ती व्यवस्थाच बघायची ना, पण ते सोडून त्याला नाटकातच निर्माण झाला. त्या काळी मराठी नाट्यव्यवसाय तसा मंदीच्या लाटेत होता. त्यामुळे नाटक कंपनी नाटक लावायच्या म्हटल्यावर स्थानिक व्यवसायासाठी मदत लागायची. त्यामुळे आप्पासाहेब निगडीकर यांनी ही जबाबदारी घ्यायला सुरुवात केली आणि बाबा त्यांना मदत करायला लागला. नाटकाची जी जाहिरात लागायची त्यात संपर्क आप्पासाहेब निगडीकर असं असायचं आणि बाबा त्यांच्याबरोबर मदतीला असायचं. नाटकाची स्थानिक व्यवस्था म्हणजे एखाद्या लग्नकार्य अंगावर घेतल्यापैकी प्रकार असायचा. थिएटर बुक करायचे, जाहिरात करायची, तिकीट विक्री सांभाळायची, कंपनीची उतरायची, जेवणाची व्यवस्था करायची, 1-2. पण आप्पा निगडीकर आणि बाबा हे दोघेही कामे नाट्यवडामुळे आत्मीयतेने करत. त्यामुळे नाटक कंपनीने सातारचा एक प्रकारचा लौकिक वाढला. सातारला खेळ आहे ना, मग काळजी नको, आप्पासाहेब आणि बाबा आहेत तिथे असा विश्वास मराठी नाट्यक्षेत्रात निर्माण झाला. या सगळ्यातून त्यांना काही आर्थिक लाभ मिळत असेल तर बहुधा तो नुकसानी नाटक केल्यामुळे बुडलेल्या येण्याचा. खुले नाट्यगृह असताना त्याची क्षमता अमर्याद असायची. 1 रुपये जमीन तिकीट म्हणजे मग फ्री पासासारखे असायचे. ते तिकीट काढून एकदा आत गेल्यावर प्रेक्षक आपापली जागा स्वतः शोधून काढायचे. कोणी कट्ट्यावर, कोणी हौदावर, कोणी कोणी रिकामी खुर्ची तिच्यावर आणि अतिउत्साही प्रेक्षक तर पहिली रांग आणि स्टेज यांच्या मधल्या जागेत सुद्धा बसत. काही अतिचाणाक्ष प्रेक्षक साधारण पहिला अंक संपता जात, कारण तोपर्यंत तिकीट पाहून सोडायचे बंद झाले असे तर मग लगेच घुसता येईल.
अशी गर्दीच्या वेळी काही वेळा नाटकाला फार गर्दी होईल. अशा गर्दीच्या वेळी मग बाबाचे खरे कसम समजायचे. दारात बाबा बाजीप्रमाणे उभा असायचा. रेटारेटी झाली की तो थोडा ओरडायचा. त्याही गर्दीत नोकर फुकट येणार असला तर त्याला हळूच आत सोडायचा. हे सुरू असतानाच बुकिंग क्लार्कला चिक्कार जागा आहे, तिकीट विक्री बंद करू नका म्हणूनही सांगायचा. कंपनीचा मॅनेजर तेवढ्यात बाबा प्लॅन फुल दिसतो पण कलेक्शन कमी असे विचार असेल, त्याला जरा थांबाय गर्दी दिसत नाही का, मी कुठे पळून चाललोय का असे म्हणायचं. एवढ्यात परत फुकट्यांच्या लाटेचा जोर वाढला की चायला पोलीस आताच नेमके कोठे गेले म्हणून ओरडायचं. या सगळ्या धामधुमीत तिकीट घेतलेले प्रेक्षक कसे बरोबर राहत जात हे कळायला महाराष्ट्राच्या गनिमी काव्याचे तंत्रच माहीत हवे. हा गलका सुरू असतानाच रितसर 1, 2 आणि तिसरी घंटा झाली की तोफेचे 5 बार ऐकून ज्या समाधानाने बाजीप्रभूंनी घोडखिंडीत देह ठेवला असेल त्या समाधानाने बाबाही प्रवेशखिंड दुय्यम सरदाराकडे झोपून मग हिशोब जमवायला बुकिंग ऑफिसकडे जायचं. पण बाबा नुसत्या दरवाजातले व्यवस्थित तरबेज नाही. स्टेजवर काय प्रॉपर्टी लागणार, सरकता रंगमय बसेल का, फिरत्या रंगमंचाचा फेला स्टेज किती वाढवायला हवे, ते फुटांचे हिशोबसुद्धा त्याच्या डोक्यात बरोबर असत. सीट नंबर डबल पडणे हा एक पूर्वी व्याप होता. आमचे एक डॉक्टर स्नेही आहेत, त्यांच्या वाट्याला ही भानगड नेहमी असायची. त्यामुळे अशा प्रणाली कोणत्या 2-3 खुर्च्या रिकाम्या ठेवल्या आहेत ही बाबाच्या डोक्यात असायची. बाबा बुकिंग ऑफिसनं डॉक्टरांचा आणि वहिनीसाहेबांना बी 11-12 वर बसव म्हणून सांगायचा. बरे नेहमी येणारे शीख प्रेक्षक बाबाला आपलाच माणूस समजत असल्याने एखाद्या बाबाने सांगितले की जरा गोंधळ झाला आहे, आजचा दिवस मागच्या रांकेत बसणार का, तर तेही खुशीने बसायचे. कारण त्यांनाही खात्री असायची की उद्या नाटकाची तिकिटे संपली आणि आपण उशीर आलो तरी बाबा आपली काहीतरी सोय करणार, नक्की परत पाठवणार नाही. माणसाच्या हृदयाचा मार्ग पोटातून जातो ही बाबाला पक्की माहीत आहे असायचं. तेव्हा नाटक संपताच नाटक मंडळी गरमागरम भात पिठले मिळेल याची व्यवस्था त्याने केली असायची. तेव्हा प्रेक्षकांनी काही गडबड केली म्हणून नाराज असलेला एखादा नटी नंतर 2 सुग्रास घास पोटात गेल्यावर त्या घासावर आपला रागी गिळत असे आणि अनुरागच बरोबर घेऊन जात असे. बाबाची व्यवस्था एवढ्याच संपायची नाही. जास्त गर्दीला तरी ते आवरणे हे काम त्याचे आहेच. पण एकदा उलट प्रकार झाला. एका नाटक कंपनी नाटक होते. कडक थंडी पडली त्याशी, त्यामुळे मोजून फक्त 25 प्रेक्षक आले. ते म्हणजे साधारण जिथे 1000भर प्रेक्षक असायचे ते फक्त 25 प्रेक्षक. पेच असा पडला की आता काय करायचे, कारण कंपनीच्या प्रेस्टिजचा प्रश्न एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने नटांतरी काम करायला उत्साह कसा वाटणार असा दुहेरी गोंधळ होता. पण बाबाचे वेदवाक्य म्हणजे तुम्ही काळजी करू नका. त्यांनी तेव्हा होमगार्डचा कॅम्प सातारला सुरू होता. त्यांना मुक्कामाला शाहू कला मंदिर शेजारी शाळा दिली होती. बाबा जो उठला तो जाऊन शाळेत थडकला. थंडीचे बिचारे होमगार्ड झोपले. त्यांच्या मुख्याला बाबाने उठवले आणि सांगितले, तुमच्याकरता मुद्दाम नाटक कंपनीने फुकट सोडायला सांगितलंय. चटकन चला, आता तिसरी वेळी. हा मंडळ सगळी प्लॅटून उठली आणि कार्यक्रम हाऊसफुल झाला. कंपनी खुश, कलाकार खुश आणि नाटक फुकट पाहायला मिळाले म्हणून प्लॅटूनही खुश. बाबा अभिनव कला मंदिरात सभासद, पण तसे पाहिले तर थिएटर वर्कशॉप किंवा अद्वैत किंवा लोकरंगमंच अशी कोणतीही सातारमधील हौशी नाट्यसंस्था असो, बाबाचे त्यांना पूर्ण सहाय्य असते. आम्ही मागे आमच्या पुण्याच्या इन्कम टॅक्स ऑफिसने बसवलेली नाटके केली. हौशी कलाकारांचा संच असल्याने स्टेज प्रॉपर्टी गोळा करणे, प्लॅन तयार करणे वगैरे सर्व कामांचा आम्हाला मोठा वाटलेला प्रश्न बाबाकडे सोपवला की लगेच सुटायचा. नाटकात कोच लागला तर साताऱ्यात कोणाच्याही घरात जाऊन तो आणायची हिकमत बाबाकडे आहे. त्याची काळजी नका, मी ते करतो, हे बाबाचे परवलेले आश्वासन असायचे. आणि दिलेली आश्वासने पाळण्याची त्याची सवय असल्यामुळे बहुधा तो अजून राजकारणात शिरलेला नसावा असं मी तेव्हा लिहिलं. पुढे तो म्युन्सिपाल्टीत आला, तो सांगेल पुढच्या थोड्या वेळाने. उद्या जर एखाद्या हौशी ग्रुपने अर्थात सगळ्या हौशी कलाकारांचे ग्रुप बाबाला आवर्जून बाबासाहेब म्हणतात ही खरं, बाबासाहेब जरा नाटकासाठी भवानी तलवार लागणार म्हणून सांगितले तर बाबा हो काही काळजी नका असे म्हणेल आणि राजमातांच्या पायी जाऊन मासाहेब मुलांचे अगदीच नडले हो, आपल्यासारख्याने त्यांना उत्तेजन द्यायला पाहिजे गळ घालेल अशी मला खात्री आहे. हे सगळे असले तरी प्रत्येक स्टेजवर जाण्याचा प्रसंग आला की मात्र बाबा गडबडतो. एकदाच चुकून नाटक कंपनीला एक पात्र अचानक तंद्रीत गेल्यामुळे आपण ओळखा काय ते बाबाने नाईलाजाने तोंडाला रंग लावून संवाद नसलेल्या शिवकालीन शिलेदाराच्या वेशात रंगभूमीवर पदार्पण केले होते याची आख्यायिका आहे. पण सहसा कौतुकाच्या प्रवेशात हौशी मंडळी बाबाला गुच्छ देण्याच्या निमित्ताने आग्रहाने स्टेजवर बोलवतात. मग नाईलाजाने तोही अवघडून येतो
आणि झटकन परत विंगेत जातो. नंतर मात्र इन्कम टॅक्स कमिशनर, कलेक्टर साहेब किंवा अमुक तुमुक मंत्री यांच्या हस्ते मला ही मूर्ती मिळाली असे आम्हा मित्रांना सांगतो. बाबाला नाटकाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती आणि हँडबिले जमवण्याचा आगळा छंद आहे. त्यामुळे त्याच्याकडे 1958 पासून आजतागायत सातारला प्रत्येक नाटकाची जाहिरात आहे. उद्या एखाद्याने त्यावर काही संशोधन करायचे ठरले तर नाटकाच्या विषयापासून ते जाहिरातीच्या भाषेपर्यंत आणि लेखक दिग्दर्शकामध्ये नटनटीपर्यंत झालेल्या बदलांचा इतिहासच त्याजवळ होता. या संग्रहामुळे एखाद्या नाटकाच्या जाहिरातीचा मजकूर कंपनीकडून वेळ आला नाही तर नाटकाचे स्वरूप पाहून या मराठी मातीच्या मृत्युमुखीशी इमान राखणारे ऐतिहासिक नाटक किंवा प्रेमात पडलेल्या माणसाच्या अवसेच्या काळ्या रात्रीसुद्धा चांदणीची बरसात चालली आहे असा अभ्यास करणारे असा हेडिंग असलेली बाबा जाहिरात बाबा लिहून ऐकायला पाठवून देत असे. रोजच्या वागायला हौशी नटांना हाताखाली काम करणाऱ्या गाड्यांना बाबा प्रेमळ आहे, सौजन्यशील आहे. पण जर कोणी आडग्यात शिरला तर त्याला तिढा घालून पाडायला बाबा कमी करत नाही. एकदा एका म्युन्सिपल मेंबरने बाबाला त्याची काही चूक नसताना विनाकारण 4 चौकात बोलावले आणि त्याचा अपमान केला. मग मात्र बाबाचं रक्त उसळलं. त्याने तिथेच 4 चौकात त्या मेंबरला, "ओ मेहरबान, जास्त बोलायचे काम नाही. किती झालं ते मी परमनंट आहे. तुम्ही मात्र टेम्पररी 5 वर्षाकरता म्युन्सिपाल्टीत आलाय," असं उत्तर देण्याचा आवाज बंद केला होता. बाबाची मुलं पुढे चांगली नोकरीला लागली. मुली आपापल्या घरी सुखात आहे. पण मला सगळ्यात कौतुक वाटते ते वहिनींचे. खरे तर त्यांच्या चांगुलपणावर बाबाचे नातेवेळ सुरू आहे. कारण बाबा घरी जाणार नाटक संपवून, जेवण होऊन कंपनी रवाना झाल्यावर रात्री 2-3 वाजता, पुन्हा सकाळी लवकर बाहेर मध्ये जेवायला होईल तेव्हा, आणि परत पहाटेच. बाबाचे उत्पन्न ते काय असणार? त्यात आले गेले घरप्रपंच हे सगळे ती माऊलीत चालू जाणे. त्या ताटक्या उत्पन्नात ही गरजू विद्यार्थ्यांना होईल ती मदत करायची वरच बाबाने पाळले आहे. तेही कोणताही गवगा न करता. एक ब्राह्मण विद्यार्थी जवळजवळ 8 वर्षे या छत्रपतीच्या आश्रयाला होता आणि जेवायला सुद्धा. तो आता डॉक्टर होऊन बाबाला आणि वहिनीला दुवा देत सुखात आहे. तो गेला त्या जागेत दुसरा मुलगा होता. ना नात्याचा ना जातीचा. सुसंस्कार, सामाजिक उन्नती, शिक्षण प्रसार अशा बाष्कळ आणि पोशाखी भाषणापेक्षा बाबाचा माणुसकीच्या जागेवर मला म्हणून मोलाचा वाटतो. पुढे 84 साली बाबा म्युन्सिपल इलेक्शनला उभा राहिला आणि निवडून याला. त्याच वेळेला मला अभयसिंहांनी आग्रह करून स्वीकृत सदस्य म्हणून कॉप केलं. मग ती कुठली कमिटी? तर बाबाला मी स्वच्छता सॅनिटरी कमिटी दिली आणि मी सुद्धा त्याच कमिटीत मेंबर झालो. पण सगळे विरोधी आमचे 2 मेंबर जे होते, आम्ही सगळ्यांनी एकमुखाने 10-11 महिने उत्तम कारभार केला. एक पैशाचा गैरव्यवहार नाही आणि सातारची स्वच्छता उत्तम राखायचा प्रयत्न सगळ्यांशी करून केला. पुढच्या निवडणुकीला बाबा उभं राहायला पण पडला. नंतर मग आता बाबाची मुलंही चांगली. रघु म्हणून मोठा मुलगा होता, तो एस टीमध्ये वाहतूक नियंत्रक होता आणि शिवाजी उद्योगमंडळातही काम करायचा. धाकटा मुलगा ऐक्यमध्ये तो पत्रकार म्हणून काम करायचा. पुढे पुण्यनगरीत तो गेला. आता स्वतंत्र व्यवसायही करतो तो. सगळं उत्तम झालं. बाबा मग पुढं 80 झाला तरी ती तब्येत राखून होता आणि तो आता शाहूपुरीत राहायला गेला. पुढे मंगळवार सोडून घर बांधलं स्वतः त्या मुलांनी आणि तिथं तो चालत शनिवार पेठेत सर्व चढ चढून यायचा आणि घरी आला की क्रिया लहर लागली केव्हाही घरी यायचं. मला काही नाही भेटावं असं वाटतं म्हणून आलो म्हणायचा. अर्धा कप चहा प्यायचा, गप्पा मारायचा आणि परत जायचा. बाबाही आता 2-3-4 वर्ष झाली. पण जीवन हे एक नाटक असे म्हणतातच. पण बाबा म्हणजे सगळं तर जीवनच नाट्यमय होतं. नाटककारांची वाक्य स्टेजवरच्या झगमगत्या प्रकाशात दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली फेकणाऱ्या नटांना आपण नटसम्राट म्हणून गौरवतो. पण बाबासारखा नाट्यप्रेमापोटी अथक श्रमणाऱ्या नाट्यपंढरीच्या वारकऱ्यांना केवळ ते पडद्यामागे आहे म्हणून आपण उपेक्षित ठेवतो. ही एक करून नाटकच आहे असं मला वाटतं. एक छोटी कविता बाबाची करता मला सुचली ती. कोणी असती नटसम्राट त्यांच्या संगे रंगे नाटक, न कळे कशी झाली पहाट. कोणी असती नटसम्राट त्यांच्या संगे रंगे नाटक, न कळे कशी झाली पहाट. प्रिय आनंदाच्या साठी भले बहु असती पडद्याच्या पाठी. प्रिय आनंदाच्या साठी भले बहु असती पडद्याच्या पाठी. ते न होती जना माहिती न होती नट,
कुठची त्यांना कीर्ती. ते न होती जना माहिती न होती नट, कुठची त्यांना कीर्ती. त्यांना विसरू नका ते परवडणारे नाही, ते असल्याशिवाय नाटक होणारच नाही. त्यांना विसरू नका ते परवडणारे नाही, ते असल्याशिवाय नाटक होणारच नाही. बाबाला माझी श्रद्धांजली. धन्यवाद.